Hey guys, good morning and happy Makar Sankranti. Welcome back to Arjun and Vaishu's vlog. तर आज आम्हाला आहे हॉलिडे कारण आज आहे मकर संक्रांती आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्कूलला हॉलिडे असते. तर आज रात्री आम्ही मकर संक्रांती सेलिब्रेट करणार आहे आणि आमच्या घरी कसं सेलिब्रेशन असतं हे मी तुम्हाला दाखवते आणि कशी पूजा केलेली आहे हेही दाखवते. तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि तर गाईज चला, मी खूप एक्सायटेड आहे की म्हणजे अशी मकर संक्रांतीची पूजा वगैरे बघायला. कारण आहे ना म्हणजे खूप आधी बघितलेली ती दिवाळीची होती, पण आहे ना आय डोंट नो की आता मकर संक्रांतीची कशी असते आणि माझी मम्मी कशी करणार आहे. तर रात्रीच बघूया की ती कशी करते मकर संक्रांतीची पूजा. गाईस बघा आमच्या घरी कशी पूजा केलेली आहे. इथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि असं हे बघा, हे जे अर्धन पॉट्स आहेत ना ते आम्ही घरी कलरिंग केलेलं आहे. ते माझ्या दीदीने कलरिंग केलेलं आहे आणि किती छान दिसतंय सगळं. आणि हे बघा, हे इथं काय हे सीसमचे थोडे थोडे लाडू केलेले आहेत आणि हे तिळगुळ आहेत आणि थोडेसे बोरही आहेत आणि फ्लावर्स वगैरे. किती छान पूजा केलेली आहे आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे. हे बघा किती काय काय आहे. ह्यामध्ये ऊस आहे आणि हे बघा, हे बघा यामध्ये खूप काय काय आहे. यामध्ये कॅरट आहे, ग्राउंडनट, पीनट आहे आणि हा घेवडा आहे ना, हा आणि हे ऊस आहे, हा पावटा आहे आणि हा घेवडा आहे आणि हे ग्राम्स आहेत. इतकं सगळं आहे. आणि आहे ना आमची मम्मी आहे ना हे पूजा करताना आहे ना ज्या पण काही लेडीज येणार आहेत त्यांना आहे ना हे अशा प्लेट्स देणार आहे. तर हे बघा गाईज किती काय काय करायला लागतं ह्या फेस्टिवलला. आणि काईटसुद्धा उडवतात. हे बघा किती छान पूजा दिसते. आणि हे बघा, मी आहे ना पहिल्यांदाच हे वीटचं इतकं छान बघितलंय. याच्यामुळे आहे ना खूप छान दिसते पूजा. आणि हे याच्यामध्ये असं घातलेलं आहे. हे बघा किती छान. इकडे इकडे हिबिस्कसची फ्लावर्स आहेत. गाईस तर आहे ना आज आहे एकादशी आणि मंथमधून 2 वेळा एकादशी येते आणि आहे ना माझ्या मम्मी पप्पांची दोघांची ही एकादशी असते आणि त्यांना माहिती आहे की मला खिचडी खूप आवडते, मला शाबू खूप खूप आवडतो, म्हणून आहे ना ते सेपरेट माझ्यासाठी आणि काढून ठेवतात सगळं काही. म्हणजे मला आवडतो ना म्हणून काढून ठेवतात. जर माझी स्कूल असेल तर मग मी काय नाही खात, पण जर हॉलिडे वगैरे असेल तर ते सेपरेट माझ्यासाठी काढून ठेवतात. आणि मला खूप छान आवडतं, म्हणजे मला खूप आवडतं शाबू खायला, खिचडी खायला. आणि आहे ना आता हे किचनमधून आणता मम्मीने अजून एक काम सांगितलं की आहे ना मला लिंबू आणायचे आहेत जाऊन. आता हे एक काम झालं माझ्यासाठी, कारण बाहेर खूप ऊन आहे आणि मला उन्हामध्ये जायला बिलकुल आवडत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, खिचडी आणि दही याचं कॉम्बिनेशन इतकं छान लागतं ना आणि इतकं करते, इतकं थंड असतं, खूप छान लागतं. जर तुम्ही कधी ट्राय नसेल केलं तर तुम्ही ट्राय करून पहा. आणि हे इतकं छान, म्हणजे खूप छान लागतं. म्हणजे मी असंच खाते. आणि जर खूप छान यम्मी झालंय, खूप खूप छान लागतं. गाईस तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्ही पण तुमच्या मम्मीला सांगा की मला पण शाबू आवडतो, जेणेकरून तुमची मम्मी पण तुमच्यासाठी सेपरेट काढून ठेवी. कारण माझी मम्मी सेपरेट माझ्यासाठी काढून ठेवते गाईस. तुम्ही पण नक्कीच तुमच्या मम्मीला सांगा. तर गाईज चला लेमन आणायचं हव्या, कारण आहे ना लेमन आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात आणि ते आपल्या बॉडीला हायड्रेटेड ठेवतात. त्यामुळे आपण आहे ना लेमन ज्यूस म्हणजे 1 टाईम घ्यायलाच हवा. तर चला जाऊया. गाईज हे बघा आमच्यातलं लेमनचं झाड किती छान आहेत आणि याला किती छान छान लेमन आहेत. वाव. तर चला येलो कलरचे लेमन्स शोधूया, कुठे दिसत आहेत का. बघा किती खूप 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 सारे लेमन्स आहेत, खूप छान आहे. आणि येलो कलरचे बघा कुठे दिसत आहेत का. आणि आहे ना इथं करी लिव्हजेस पण आहे, किती छान आहे. तर चला बघूया की कुठे येलो कलरचे दिसत आहेत का, कारण मला मम्मीने सांगितली की फक्त येलो कलरचेच आण आणि ग्रीन कलरचे नको आणायला, कारण त्याच्यामधून आहे ना खूप जास्त काय ज्यूस नाही भेटत. म्हणून येलो कलरचे, मला एक येलो कलरचा दिसलेला आहे गाईस, थांबा तोडते. फायनली आय गॉट येलो कलर
लेमन आणि तो आहे इथे. हा येल्लो कलरचा लेमन आहे. वाव किती छान आहे. यामध्ये असतं सायट्रिक ॲसिड. याला हा पण थोडासा येल्लोमध्ये टर्न होणार आहे, पण ह्याला खूप टाईम आहे. आणि इथे काय दिसतोय का तुम्हाला? हा इथे तो बघा, तो येल्लो कलरचा आहे. तोही तोडते. तो तोडायला तर मला खूप कष्ट लागणार आहेत. आणि अजून एक सापडलेला आहे, तो पण तोडते. वेट आईच इथे काय होतंय माहिती आहे का? जो हा पूर्ण आत लेमन आहे ना येल्लो कलरचा, तिथंपर्यंत माझा हात नाही जात आणि तो खूप 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 उंचावरती आहे. मग मला समजत नाही आहे की तो मी कसा काढू. आणि थांबा बघते मी येतोय का काढायला. मी ट्राय तर करते, पण मी मगाशीच ट्राय केली तर तो नाही आला. आणि मला आय गेस इथून नाहीच आहे ना. खोटे तिथे खूप. थांबा असं. फायनली मला लेमन्स भेटलेले आहेत. आणि चला तर घरी जाऊया आणि मम्मीला सांगूया. मला माहिती आहे की मम्मी आहे ना लेमन्स बघून खूप खुश होणार आहे, कारण आहे ना तिने मला हे काम सांगितलेलं आणि ते मी पूर्ण केलं आहे फायनली. आणि म्हणजे इतकं तर समरमध्ये आहे ना येल्लो लेमन इतके नाहीत भेटत, पण आता बघा हे भेटलेले आहेत मला येल्लो कलरचे लेमन, म्हणून ती खूप खुश होणार आहे. आणि याचा आहे ना आय डोंट नो की तिला कशासाठी हवे आहेत, पण याचं ती ज्यूसच बनवेल. कारण हा लेमन ज्यूस पिण्यासाठी, कारण किती ऊन आहे बघितलं का तुम्ही. तर चला पटकन जाऊया. आधीच खूप ऊन आहे आणि मी तशी सनस्क्रीन लावलेली आहे, पण खूप ऊन आहे. पटकन जाऊया. तर हॅलो गाईज, थांबा मी तुम्हाला दाखवते पूर्ण लुक. तर हे बघा, मला उठताही येत नाही मी. हे बघा असं आहे हा माझा आजचा लुक. तर कसा दिसतोय हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा कमेंटमध्ये नक्की सांगा की हा लुक कसा दिसतोय आजचा. तर गाईज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर गाईज बघा अशा पद्धतीने आमच्या इथे तर मकर संक्रांती सेलिब्रेट होते. आणि मी तुम्हाला दाखवलंही होतं की माझ्या मम्मीने कशी पूजा वगैरे केली आहे, कसं काही सगळं काही केलं आहे अरेंज वगैरे. आणि मी हा लुक क्रिएट केलेला आहे. आता थोड्याच वेळात मी हा काढेन, बिकॉज आता मला खूप असं मी टायर्ड झाली आहे.